इचलकरंजीत दुचाकी वाहन तिरडीवर ठेवून श्रद्धांजली. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. दुचाकी वाहनास प्रतिकात्मक तिरडीवर ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच यूपीए काळामध्ये असलेल्या इंधनाच्या दरपत्रकाचे वाटप करण्यात आले. पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ झाल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने सोन्या मारुती मंदिरजवळ असलेल्या विविध कार्यकारी सेवा पेट्रोल पंपासमोर गुरुवारी जोरदार आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्याबरोबर पत्रकांचे वाटप व वाहनाला हार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी यूपीए सरकारच्या काळात पेट्रोलचा दर प्रति बॅरल $147 असताना 67 रुपयांनी पेट्रोल दिले. मात्र प्रति बॅरलचा दर 47 रुपये खाली असतानाही भाजप सरकारने कोणतेही दर कमी केले नाहीत. सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचा उद्योग सुरू आहे. इंधन दरवाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरा करत असल्याचा आरोप केला. यावेळी शहराध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, युवराज शिंगाडे, अजित मिणेकर, रवी वासुदेव, रविराज पाटील, अखिल खानापुरे, प्रवीण पाटील, राजू किणेकर, प्रवीण खोबरे, दशरथ जावळे आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नुकतीच जी आठवड्यातनं 2 वेळा केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ केली, त्याच्या निषेधात या ठिकाणी या दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. आज संबंध जिल्ह्यामध्ये आमदार सतेज बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या जवळपास 300 पेट्रोल पंपावर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करत आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या शुक्रवारी पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये वाढ झाली होती आणि मंगळवारी पुन्हा काल एक आठवडा उलटायच्या आतच पुन्हा 91 पैशाची दरवाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल हे 108 रुपये 56 पैसे आणि डिझेल हे 95 रुपये 10 पैसे या दरावर गेलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळी यूपीए सरकार या देशामध्ये 2014 पर्यंत होतं, आपल्याला आठवत असेल 2012 साली ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे भाव हे $148 प्रति बॅरल झाले आणि तरीसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशातले पेट्रोलचे भाव हे 64 रुपयाच्या वर कधी नेले नाहीत. त्यानंतर 2014 साली सत्तांतर झालं. एक काळ असा होता की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये $27 प्रति बॅरल दर होते, पण त्याचा फायदा मात्र सामान्य ग्राहकाला नरेंद्र मोदी सरकारनं करू दिला नाही. त्यावेळी सुद्धा आम्ही तेल हे 70 रुपयावरनं घेत होतो आणि आज 70 रुपयापासून 108 रुपये 9 रुपयापर्यंतची ही मजल मारली गेली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात $110 प्रति बॅरलचे भाव असताना सुद्धा आज आमच्याकडं 109 रुपयाचे दर झाले. परंतु तेल कंपन्यांना फायदा पोचवायचा, अंबानी अदानीला त्याचा फायदा पोचवायचा, याच्यासाठी ही दरवाढ सामान्य माणसाच्या माथ्यावर मारण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार करतंय. त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर होत असतो. केवळ वाहतुकीचा दर वाढतो असं नाही, तर भाज्यांचे दर वाढले, अन्नधान्याचे दर वाढले, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आणि हे सारं उद्याच्या काळात सर्वसामान्य माणसाला भोगायला लागते. एका बाजूला बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढतोय. आपल्याला बघितलं तर कांद्याचे भाव परवा 12 रुपये क्विंटल प्रमाणे त्या ठिकाणी विकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक आत्महत्या केल्या. कांद्याचं पीक उभं जाळायचा प्रकार या देशामध्ये कधी नव्हे ते घडला. मग या साऱ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि केवळ भांडवलदारी कंपन्यांना या ठिकाणी फायदा पोचवायचा आणि सामान्य माणसाची लूट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार या ठिकाणी करतंय. त्याचा जाहीर निषेध आम्ही आज या ठिकाणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतो.